लागते आणि हा मर्दांचा खेळ आहे। तर ज्याच्या घरी नंदी असेल तर मी असं समजेन तो भाग्यवान माणूस आहे। या क्षेत्रामध्ये कोणी कोणाचा नातेवाईक नाही आहेत। बैलगाडी क्षेत्राला कुठे गालबोट लागू नये याचा मी 100% प्रयत्न करेन। एक मोठा भाऊ एक लहान भाऊ आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होतात। थोडंसं राहुल पाटीलला पण थोडं असं वाटतं आणि पंढरी शेटला पण असं वाटतं, चुकून ठाणा रायगडची एखादी शर्यत झाली का परत लोक सोशल मीडियावरती कमेंट करायचे का दोन्ही वाघ लांब राहण्यापेक्षा दोन्ही वाघ एकत्र राहणार। त्यांच्या खांद्यावर आपण बंदूकच ठेवली पाहिजे। ईश्वरवालची घटना घडली तिथे आपण मदत केली पाहिजे। ड्रायव्हर लोक असतील त्यांना इजा झाली त्यांना मदत। नमस्कार, मी बैलगाडा समालोचक राहुल भोईर। सर्वांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगोदर तर मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे। एच एस स्पोर्ट्स जो आमचा यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे, याची एक सुंदर अशी संकल्पना की चांगल्या व्यक्ती आहेत बैलगाडा क्षेत्रातील, त्यांच्या मुलाखती घेणं। आणि ही पहिलीच आमची मुलाखत आहे आणि ती मुलाखत आहे ज्यांची चर्चा महाराष्ट्रभर असते। मग आपला मुंबई असेल, ठाणा असेल, रायगड असेल अथवा आपला घाट असेल, या प्रत्येकी ठिकाणी ज्यांची चर्चा असते आणि त्यांच्या शब्दाला मान आहे, असे नुकताच ज्यांची निवड झालेली आहे ठाणे रायगड या बैलगाडी संघटनेसाठी अध्यक्षपदी आमचे सन्माननीय संदीपभाई माई या आज आपल्यासोबत आहेत। आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा गोष्टी करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याविषयी आणि बैलगाडी क्षेत्राविषयी चर्चा करणार आहोत। भाई, आपलं कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आधी तर तुमचं मनापासून आभार की तुम्ही या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला। भाई, बैलगाडी क्षेत्र मागच्या 9-10 वर्षापासून बंदी होती। जो आपला नाद होता, जो आपला खेळ होता, तो थांबला होता। आता आज सुखीचे दिवस आलेले आहेत, आज सोन्याचे दिवस आलेले आहेत, कारण का आपला खेळ, आपला छंद सुरू झालेला आहे। काय सांगाल, कधीपासून याची आवड किंवा फॅमिलीपासूनच हा वारसा की तुम्ही आता ज्या आहात तिथनं सुरुवात, काय सांगाल? बघा, बैलगाडी क्षेत्र सुरुवातीची 10-15 वर्ष होती, लोकांना असं वाटते टगेच सगळे का यांना नाद आहे, वेड्याचा नाद आहे, बैलगाडी म्हणजे वाया गेलेली गँग। पण आता जेव्हापासून सोशल मीडिया टेक्नॉलॉजी वाढली, यूट्यूब माध्यम असेल, चॅनलच्या माध्यम असतील, ते घराघरामध्ये जाऊन पोचलं आणि आवड निर्माण झाली। आणि याच्यामध्ये काय झालं, जी बैलगाडी संघटना आहे आमची अखिल भारतीय बैलगाडी संघटना, नितीन आबा शेवाळे असतील, संदीप बोदगेजी असतील, विलास पेलवान आणि त्यांची मंडळी असतील, आणि मुंबईचे सांगायचं पंढरीची फडके असतील, आपले ताडालीचे महेश पाटील असतील, राहुल पाटील आडावलीचे असतील, जयेश पाटील सोनवडेचे असतील, दीपक पाटील चिरल्याचे असतील, आपले उपाध्यक्ष मुंगाजी ओवळे असतील, आपले पप्पू शेठ असतील, राहुल अविनाश पवार असतील, अशी बरीचशी मंडळी याच्यामध्ये अशी आहे का प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं आहे। आणि या आंदोलनामध्ये जसा घाटावरच्या मंडळींचा खारीचा वाटा होता, म्हणजे वरच्या मंडळींचा, तसा मुंबईच्या मंडळींचा खारीचा वाटा होता। आणि बैलगाडी क्षेत्र हे असं क्षेत्र आहे का एकदा एखाद्या माणसाची आवड लागली, त्याच्या मुलांना पण आवड लागते। आणि हा मर्दांचा खेळ आहे। कुस्तीचा खेळ हा आखाड्यातला असतो आणि बैलांचा खेळ हा मैदानातला असतो। त्यामुळं जो कुस्तीच्या खेळामध्ये जी मजा असते, तशीच 2 पैलवानांची शर्यत म्हणजे 4 बैलांची ही मर्दांची शर्यत होते। त्यामुळे बैलगाडी क्षेत्र ज्याच्या घरी नंदी असेल तर मी असं समजेन तो भाग्यवान माणूस आहे। भाई, काय सांगाल, आता जी नुकताच संघटना काही दिवसा अगोदरच जी मानगरला मीटिंग झाली आणि तिथे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई आता अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे। आणि मी बघतोय जशी तुमच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच्यानंतर मग जो रायगडचा प्रसंग असेल किंवा अदरवाईज आपले काही मुंबईचे बैलगाडा मालक आहेत त्यांचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देत आहेत
आणि खूप चांगलं काम करतायत. काय सांगाल, आता एक मोठी जिम्मेदारी जबाबदारी 2 जिल्ह्यांची तुमच्यावरती आलेली आहे, मुंबईची आलेली आहे, मी असं तरी सांगेल, काय सांगाल? कसं आहे, या क्षेत्रामध्ये कोणी कोणाचा नातेवाईक नाही आहेत, हे नाते असतात. पण बघा आता घाटावरची मंडळी, मी मुंबईचा आगरी कोली, त्याच्यामुळे कसं होतं नातं नाही, पण त्या बैलांमुळे आमचे एक नातं जुळलं आहे. आणि मला अध्यक्षपद दिलं ही सर्वांचे मोठेपणा, पण मी हे समोरून का वापरू सर्व गोष्टी, कारण एकदा आम्ही झटका खाल्ला आहे. झटका असा का, माझे 2 चांगले भाऊ, माझे मित्र भाऊ असतील पंडित जगन्नाथजी फडकेजी आणि राहुल पाटील आडवली, दोन्ही आम्ही एकत्र खाली पिलेली माणसं होतो. काही कारणास्तव भांडणं झाली, काही गालबोट लागले, आणि ते पुन्हा लागू नये याच्यासाठी मी प्रयत्न करत आणि करणार याच्या पुढे. पण मी, तुम्ही बोलता ना का तुम्ही एवढं सांभाळून किंवा का पुन्हा अशी कुठली घटना घडू नये याच्यासाठी मी सगळी सांभाळून करतो काही गोष्टी. आणि माझ्यानंतर जो कोणी अध्यक्षपदावर बसेल तो पण बघेल का बाबा नाही, त्यावेळेला संदीप माली या खुर्चीवर बसलेला होता, त्याने अशी अशी कामं केलेली आहेत चांगली, त्यामुळे त्याच्यानं माझ्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ही या काही गोष्टी माझ्या बघायची चुक्या होतीलच, पण बैलगाडी क्षेत्राला कुठे गालबोट लागू नये याचा मी 100% प्रयत्न करेन. नक्कीच तुम्हीच विषय घेतला, पंढरी शेठ फडके असतील किंवा राहुल शेठ असतील. आता इनकेस भविष्यामध्ये या गोष्टी कुठे थांबतील अशी तुम्ही ग्वाही देऊ शकाल का या कार्यक्रमाच्या माध्यमातून? 100%. कारण बघा, पंढरी शेठ फडके हा अतिशय दिलदार माणूस आहे आणि माझा चांगला मित्र आहे. राहुल शेठ पाटील आडव तो माझ्या लहान भावासारखा आहे. एक मोठा भाऊ, एक लहान भाऊ आहे. छोट्या मोठ्या गोष्टी होतात, पण आता या प्रकरणानंतर म्हणजे दोघांच्याशी माझं बोलणं चालू आहे. त्यांच्या बोलण्यावर असं येतं का, थोडंसं राहुल पाटीलला पण थोडं असं वाटतं का आपण काही गोष्टी झाल्यात, आणि पंढरी शेठला पण असं वाटतं काही गोष्टी नको व्हायला पाहिजे होत्या. त्यामुळे आम्ही जेवढी मंडळी आहोत, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड यांचा आमचं एकच प्रयत्न असेल का एक दिवस तरी आम्ही त्या दोघांना खांद्यावर हात ठेवून शर्ती करताना बघू, असं मला 100% वाटतं. आणि त्या दोघांना मी 100% एका अड्ड्यात दोघांची शर्यत पण लावून देईन आणि दोघांच्या एकामेकाला मिठी मारून खांद्यावर हात ठेवून सगळ्यांसमोर पण आणीन, कारण का दोन्ही माझे भाऊ आहेत. क्या बात आहे. आणखीच तो दिवस खूप लवकरच येईल अशी अपेक्षा सर्व महाराष्ट्रात करतोय, आपला ठाणा रायगड करतोय. भाई, आता आपला ठाणा आणि रायगड 2 जिल्ह्यांची जिम्मेदारी जबाबदारी आहे. अगोदर संघटना झाली होती, त्याच्यामध्ये आपली ठाण्याची संघटना वेगळी होती, रायगडची संघटना वेगळी होती. आता 2 जे जिल्हे, ते दोन्ही जिल्हे एकत्र आलेले आहेत. आपला समाज, तुम्ही जे सांगितलं की इथे आपला जो नाता आहे, आपले जे बैल आहेत, जे आपले नंदी आहेत, त्यांच्यामुळे आपले संबंध आहेत, संपर्क आहेत. तर ह्याच्या पुढे कसं काय नियोजन असणार आहे, कशी काय मॅनेजमेंट असेल, कारण का आता लगेच 1 ते 2 महिन्याच्या नंतर आपल्या पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की या पुढचं नियोजन कशा पद्धतीनं आपल्या ठाणा रायगडचं असणार? पहिला कसं व्हायचं, ठाण्याची कमिटी अलग होती, रायगडची कमिटी अलग होती. त्याच्यामध्ये काय व्हायचं, चुकून ठाणा रायगडची एखादी शर्यत झाली का परत लोक सोशल मीडियावरती कमेंट करायचे, ठाण्याचा वाघ, रायगडचा वाघ. मग आम्ही डोकं लावलं का दोन्ही वाघ लांब राहण्यापेक्षा दोन्ही वाघ एकत्र राहणार, ठाण्याचे वाघ पण एकत्र राहणार, रायगडचे वाघ पण एकत्र राहणार. आणि खूप लोक चांगली आहेत. आणि मी तर बोलतोय ना, या कमिटीमध्ये जेवढी लोक आहेत ना, सगळी जबरदस्त लोक आहेत आणि काम करणारी मंडळी. आणि जे कमिटीमध्ये नाही आहेत ते पण खूप सोशल मीडिया ॲक्टिव्ह असतात. आणि माझं तर मत असं आहे का तरुणांना चान्स दिला पाहिजे. आपण काय करतो, वरिष्ठ लोकांना पुढे घ्या, यांना वरिष्ठ पाहिजेत, तरुण पण पाहिजेत, त्यांच्या खांद्यावर आपण बंदूकच ठेवली पाहिजे, बाबा तुम्ही करा, केलं पाहिजे. आणि जे कमिटीची लोक असतील, समजा रायगडची भरपूर मंडळी अशी आहेत का ते लोक रोज मला 1-2 फोन करतात, बाई काय करायला पाहिजे, कसं करा. आणि आमच्या ठाण्याची पण मंडळी आहेत, त्याच्यामध्ये अविनाश पवार असतील, आकाश राऊत असेल, पप्पू शेठ असेल, जयेश पाटील असतील सोनापाड्याचे, विजयदादा असेल सोनापाड्याचा, राहुल पाटील असतील, सगळी मंडळी कॉन्टॅक्टमध्ये.
आणि रायगडचं बोललं तर सगळं मनोहर शेठचं बोललं, विजय शेठ असतील, मुंगाई शेठ ओवले असतील, दीपक शेठ चिरले असतील, अशी बरीचशी मंडळी आहेत, आप्पा आहे कर्जतचे, सोनू बोपतरावे, अशी मंडळी भरपूर आहेत का बाबा ती रोजच्या रोज त्याचं फॉलोअप घेतात. पहिलं कसं व्हायचं, एकत्र नव्हतो त्यामुळे जिल्ह्यावाईज बघायचं, आता असं नाही. कारण मेन गोष्ट अशी का ठाणे रायगडची कमिटी नुसती करून फायदा नाही आहे, त्याच्यामध्ये काही सामाजिक गोष्टी असतील, उदाहरणार्थ ईर्ष्या घडली तिथे आपण मदत केली पाहिजे. बैलगाडी क्षेत्रातून त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य. ड्रायव्हर लोक असतील, त्यांना इजा झाली, त्यांना मदत केली पाहिजे. मी मागेच रक्तदान शिबिरसारखी गोष्ट असतील किंवा एखाद्या शाळेतल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणं असेल, या अशा गोष्टी आम्ही या सगळ्यातून करणार आहे. कारण आमच्या नंतरची पिढी ही एवढी स्ट्रॉंग झाली पाहिजे का बैलगाडी शर्यत म्हणजे हायटेक झाली पाहिजे, हा आम्ही प्रयत्न 100% करणार. क्या बात आहे, खूप सुंदर उल्लेख केला भाई तुम्ही. हे झालं आपल्या संघटनेविषयी. आता आपण बैलांविषयी थोडीशी चर्चा करूया. तुमच्या आयुष्यातला असा कुठला क्षण आहे की ती तुमची नामवंत 2 बैलं आहेत, हरण्या असेल किंवा तुमचा नंदी असेल, आता जी मागे शर्यत झाली, बकासूरची गाडी तर 1 नंबरची होती, बलमा देखील होता, त्याच्यानंतर तुम्ही जी बाईट दिली, खरं मी तिथे जर असतो तर तुमच्या जवळ लगेच येऊन तुम्हाला मिठी मारली असती. कारण का जिंकल्याच्या नंतर एखादा माणूस कपडे काढत असतो किंवा ज्याच्या पद्धतीनं हलगी वाजून डान्स करत असतो, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी न करता तुम्ही अगोदर तर त्यांना शुभेच्छा दिल्या. जसं तुम्ही वागताय असे सगळेच जण वागले भाई, तर कुठेतरी भांडणाचा जो एखादा कारण असतो किंवा एखादा मुद्दा तिथनं निघतो, त्या सगळ्या गोष्टी बंद होतील. काय सांगाल? 100% बघा, मला तरी आता असं वाटतं का ठाणे रायगडची कमिटी झाल्यापासून आणि जो ग्रुप आहे चर्चासत्र, त्याच्यामध्ये बरीचशी लोक अशी आम्ही आहोत का आम्ही एकामेकाही शर्ती केलेली लोक आहोत. आणि कसं होतं, सर्वात प्रथम आपण जर कोणाची खोडी नाही काढली तर समोरचा आपली खोडी काढत नाही. आणि सचिन घरत एक चांगले माझे मित्र आहेत आणि एकदम भावासारखा माणूस येतो. आणि कसं हारजीत प्रत्येकाची होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आज जर आपण जिंकलो तर उद्या तो आपला हरवणारच आहे, त्यामुळे त्याची रिस्पेक्ट करणं आपण शिकलं पाहिजे. ज्या दिवशी या शर्यती क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे माझी शर्यत होते, मनोहर शेठ खानापूर यांची शर्यत माझी व्हायची, पहिला पंढरी शेठची शर्यत माझी होते आणि अशी बरेच मंडळी झाली. आपण जर दुसऱ्याला जर मान सन्मान दिला तर आपला मान देतील. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करून सांगतो की समोरचा खेळाडू जो असतो तो आपला भाऊ म्हणून शर्यत खेळा, कपडे काढू नका, त्याला चिडू नका, त्याला अभिनंदन करा आणि त्याला सांगा की नेक्स्ट टाईम मी तुला चान्स देईन, माझी शर्यत कर. जर अशा गोष्टी झाल्या तर शर्यती क्षेत्रामध्ये भांडणं होणं काय, चुकून पण उमरी पण होणार नाही. क्या बात आहे. प्रश्न तसाच होता, खूप सुंदर तुम्ही त्याचा देखील उल्लेख केला. आता तुम्हाला आवडणारा आत्तापर्यंतचा बैल तुमच्या दावणीला जो आहे, आत्ता तुमच्या दावणीला तर भरपूरच बैल आहेत, असं त्याच्यामध्ये विषय नाही, एखाद्या बैलाचा बाहेर नाव घेत नाही, पण तुम्हाला आवडणारा किंवा एकदम शांत स्वभावाचा एखाद्या वेळेस शर्यत क्षेत्र असं आहे की भाई प्रत्येकी वेळेस तुम्हाला गुलाल मिळेल असं नाही. मुका जनावर आहे, कधी तो पळणार, कधी तो आजारी असणार, त्याला सांगता येत नाही. आपण आपल्याला ताप आला किंवा आपण डॉक्टरकडे जातो, पण त्याला सांगता येत नाही किंवा त्याच्या भावना आपल्याला काहीतरी समजतात. जर आपण खरं मनापासून एखाद्या जनावरती किंवा बैलावरती, नंदीवरती प्रेम केलं तर आपल्या नंदीला किंवा आपल्या बैलाला काय झालं आपल्याला स्वतःला समजतं. पण तुमच्या आयुष्यातला असा एक किंवा 1-2 बैल अशी कुठली आहेत तुमच्या दावणीला जे आहेत की त्यांनी खरंच तुमचं नाव केलं आणि आजही ते तुमचं नाव महाराष्ट्रभर करतायत, काय सांगाल? आमचा एक पक्षा बैल होता, आगाश्रून घेतलेला पक्षा, तो असेल. गंगाराम शेठ काकांनी बैल घेतलं प्रधान, तो असेल. आम्ही एक खांब्याचा राजा घेतला तर तो बैल असेल. आमचा राणा लक्ष असतील. ही माझी आमची घरची बैल झाली. त्याच्यापेक्षा मी सर्वात चांगला बैल बघितला पलताना मी मोठा लक्षा, त्याचा मी आपले करार करून घेतला होता करुणेश शेठ करून. सुंदर बैल होता. जर आताची जर बैल बघितली तर खूप आहेत. पडचा सोन्या असेल, राहुलचा मथुर असेल, ज्ञानूचा महबूब असेल. ही बैल अशी होती का मैदानामध्ये आली का 99% गॅरंटी असायची का ही बैल कोणातरी गाडी मारतील म्हणजे मारतीलच. आता माझ्याशी महबूब सोडून सर्वांनी शर्ती झाल्या, कारण महबूबची माझी शर्यत लवकर होणे मला वाटत नाही, कारण माझा भाऊ आहे. पण सोन्याबरोबर झाली, महबूब बरोबर झाली. आणि ही बैल अशी होती का आम्हाला असं वाटायचं का
आपण जिंकतो का हरतो, पण ही बैल पलताना दुसरे जेव्हा शक्ती पलताना असं अभिमान वाटायचा, कसाला समोरच्या माणसाने काहीतरी जबरदस्त बैल आहेत, म्हणजे दुसऱ्याचा अभिमान वाटायचा, हेवा वाटायचा का अशी बैल आपल्याकडे असती तर. खरोखरच आता पण बोलतोय ना, सोन्या झाला, महबूब झाला, मथुर झाला, ही अशी बैल आहेत का मैदानामध्ये आली, शर्यत जिंको का हारो तो प्रश्न नसतो, का त्यांना पब्लिक त्यांचा एकतरी फोटो घेतोच, कारण सर्वात नामवंत बैल आहे ती. क्या नक्कीच. हे झालं बैलांविषयी. आपण मुंबईविषयी चर्चा केली, ठाण्याविषयी चर्चा केली, रायगडविषयी चर्चा केली. आता आपण थोडीशी घाटाविषयी चर्चा करूया, कारण का घाटावरती तुमचं मान आणि तुम्ही कमवलेली माणसं, पैसे तर सगळेच जण कमवत असतात बाई, हे तर आहे, प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकजण आपापल्या हिशोबात तो करत असतो. पण तुम्ही जी माणसं कमवलेली आहेत, गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या शब्दाला मान आहे. जयेश लिटलरी आताचा विषय बैलाचा तुम्ही लगेचच क्लिअर केला. जो वसारगाववाल्याचा आपला मित्र आहे त्याचा जो घोडा, त्याचा जो प्रकरण, तो देखील विषय लगेचच तुम्ही लगेचच हाताळला. भाई काय सांगाल, नितीनाबा शेवाळे असतील, अजून तुमची जे काय वरिष्ठ मंडळीवरची आहे, त्यांचं कसं का तुम्हाला प्रेम लाभतं, आणि तुमचा जास्त जो वेळ आहे, म्हणजे तुमचं जे बाळपण असेल तो जास्त तुम्ही तुमचा घाटावरतीच गेलेला आहे असं आम्ही म्हणू शकतो. तर काय त्या मंडळीविषयी काय सांगाल, कसं काय तिथली लोक आहेत, किंवा कसं काय त्यांचा स्वभाव आहे थोडक्यात? तुम्हाला एक स्पष्ट सांगतो बघा, आपल्या मुंबईची जी लोक आहेत, आपण ठाणा रायगडची, इथं आपण नेहमी भेटत असतो, पण आपण जेव्हा घाटावर जातो तिथे गेल्यानंतर आपली पहिली सुरक्षा आणि सन्मान, प्रत्येक माणसाला सुरक्षा आणि आपला सन्मान महत्त्वाचा असतो. नितीनाबा शेवाळे आणि त्यांचा पूर्ण परिवार, त्यांचा घरचा परिवार, माझ्यावर जेव्हा 2-3 वेळा वेळ आली ती मला हद्दपार केलता. आबांची आई रोज मला सकाळी नाश्ता, जेवण आणि मुलासारखी सांभाळायची. बघा, घरची आई सांभाळतेच प्रत्येकाला, पण 4 महिने त्या माऊलीने मला मुलासारखा सांभाळला. मग आपण मुंबईवाले जेव्हा काही लोक बोलतात, अरे ते घाटी, ते घाटावरचे, असं बोलणं चुकीचं आहे. कारण कसा घाट हा शब्द पडला आहे, पण एखाद्याला आपण त्यांचा अपमान करण्यासाठी घाटी हा शब्द नाही वापरला पाहिजे. घाट हा शब्द वेगळा आणि घाटी हा शब्द वेगळा आहे. मी आणखी पुढे गेलो, समजा पुण्यावरून आबाच्या नंतर, तर आमचे दत्ताजी गायकवाड महाराष्ट्र केसरी, एवढी सुंदर माणसं आहेत का सख्या भावापेक्षा जास्त आपल्याला ते हे करतात. आणखी पुढे गेलो, जिथे मी राहतो तर कोरळ्याचा मामा आहे, 30-35 वर्ष आम्ही एकत्र आहे, कधी मला माझ्या मामांची आठवण पडली नाही. त्याच्या पुढे सत्यार ओढणी गेलो तर आपले विलास पलवान आहेत, एकदम तुम्हाला सांगायची गरज नाही, राजा माणूस आहे. आणखी पुढे जा, धनाई तात्या आहेत, ओगलेचे उदय दादा आहेत, आपले आनंदराव पेलवान आहेत. कसं असतं, पंढरपूर साईडला गेलो आमचा विजू गाले, आपल्यावरती असतं. आपण जर घाटावरच्या मंडळींचा मान सन्मान ठेवला ते 100% आपला ते मान ठेवतील, पण आपण फक्त कामापुरते त्यांच्याशी मतलब ठेवलं तर ते पण आपल्याशी कामापुरते वागतात. त्यामुळे घाटी आणि मुंबई हा विषय बऱ्याचशा मंडळींनी वाद होण्यासाठी वापरत आहेत. मागच्या वेळेला पंढरीजी फडके साहेब, आमची मिटिंग होती, पंढरी शेठला मजाक मस्ती करायची सवय, त्या मिटिंगला आम्ही सगळे होतो, मी होतो, राहुल पाटील होते, जयेश पाटील होते, सगळी मंडळी होतो. मी कोणतरी एखाद्या विकृत माणसाने त्यांची भाषणाची क्लिप अर्धवट कापली आणि टाकून दिली. मग तेव्हापासून काही लोकांनी ते उचललं का पंढरी शेठ फडके आपल्या घाट्यांना हे बोलतात ते बोलतात. बिलकुल नाही, पंढरी शेठचं वरच्यावर एवढं प्रेम आहे. त्यामुळे वरची जेवढी मंडळी आहेत ना, यांचं खूप चांगली लोक आहेत, पण जी 2-4 लोक बोटावर मोजण्याची असे आहेत. आता आपला बोरदवेचा प्रकार बघा, स्वतः आबाने माफी मागितली, विलास पेलवांनी माफी मागितली, पण ज्यांनी कृत्य केलं ते सध्या एक थोडीशी कमेंट पण करू शकले नाही. मग अशी माच करणारे लोक पण वरती आहेत ना. त्यामुळे मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण ठाणा रायगडच्या मित्रांना सांगेन, कधी बोलताना घाट शब्द वापरा, पण घाटी हा शब्द वापरू नका. कारण काही लोकांना आवडतं, काही कोणा आवडत नाही. त्यामुळे आपण कोणाचा अपमान होईल अशा गोष्टी करूच नाही, हेच माझं म्हणणं आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला तुम्ही. भाई, तुमचं घाटावरती तर जाणं येणं असतोच, तुम्ही महिन्यातनं 15 दिवस तिकडेच असता, हे सगळ्यांना देखील माहिती, मुंबईला माहिती, ठाणे रायगडला माहिती. तुमचा कुठला असं मैदान घाटावरचं आवडतं आहे की त्या मैदानाला तुम्ही आवर्जून उपस्थित जाता आणि तुमची गाडी देखील त्या मैदानाला पळते? पहिला बोलायचं म्हणजे कोरेगावचं मैदान, पेडगावचा मैदान,
ही 2-3 मैदानं अशी होती का त्या मैदानामध्ये, आता विजू कालेंचं माळशिरसचं मैदान झालं आपलं बैलपोल्याचा, या मैदानात सगळी मंडळी आवर्जून जाते मुंबईची. ही मैदानं खूप जुनी आहेत, मला तरी वाटतं, मला पण आठवत नाही त्याच्या आधी मैदाने आहेत. अशा मैदानांना प्रत्येकाने गेलं पाहिजे. ही जुनी जत्रेची मैदानं आहेत. मग जेव्हा बैलनादामध्ये कमी लोक होती मुंबईमध्ये, पण त्या अड्डे बघण्यासाठी सगळी लोक इथून 2 दिवस आधी वस्तीला जायची तिकडे. त्यामुळे ही मैदानं चांगली मैदानं, तिकडे जुनी मैदानं. नक्कीच. आणि घाट म्हटलं की तिकडे जाण्याची मजा किंवा शर्यत करण्याची मजा खूप वेगळीच आहे. घाटावर तर असा एखादा असा प्रसंग आहे का की तिथे तुम्ही एखाद्या वेळेस गुलाल नाहीच आहे, मात्र तुमच्या बैलांनी चांगली कामगिरी करून तिथे गाडी तुम्हाला मारून दिलेली आहे, असा एखादा मैदान तुमच्या आठवणीत असलेला सांगाल? हो, आमचा एक खंब्याचा राजा आणि सरदार पलायचा. आम्ही, मला तर वाटतं कराडला गेलतो, आबाचा आणि आम्ही दोघं एकत्र बैल घेतलेलं होतं. चांगली नामवंत बैल त्या मैदानात फायनलला होती. आम्हाला काय वाटलं का आपला नंबर 6वा-7वा येईल. आम्ही येऊन गाडीत बसलो, मी, आबा, शेवाळे, विजू काले बसल्यानंतर आम्हाला तिकडनं फोन आला, गाडीने 1 नंबर केला. आम्हाला खरंच नाही वाटलं, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. आबा पण मिठी मारली आबानी, क्या बात आहे. म्हणजे अजून कधी कधी आठवतं का मुक्या प्राण्यावर विश्वास ठेवला ते काही करू शकतात. क्या बात आहे. हे झालं आपल्या घाटावरचं. आपण आता नक्कीच चर्चा थोडी नक्कीच आता मात्र समोरकडे नेणार आहोत. आपलं जर ठाणे रायगडचे जे मैदानं आहेत, बरेचशा असे मैदानं आहेत का तिथे चांगलं नियोजन असतं, तर तुम्हाला असं आवडणारे 1-2 मैदानं की जिथे खूप सुंदर नियोजन असतं, खूप चांगली फाटी असते आणि चांगली मॅनेजमेंट असते, काय सांगाल? खरं सांगायचं बोललं तर उसाटण्याचं मैदान आत्ताच्या मैदानात खूप चांगलं त्यांचं नियोजन असतं. त्यांची म्हणजे फाटीची व्यवस्था, बॅरिकेटिंग त्यांचे स्वयं चांगले असतात. दुसरं मैदान एक बालडीचं मैदान, म्हणजे पळण्यासाठी लोकांना खूप चांगलं मैदान आहे. त्यामुळे ही 2-3 मैदानं जर सोडली आणि एक मुंगाजी शेठ ओवल्यांचं जो मैदान झालं, कुठलं कर्जतचं ओवल्याचं मैदान, या काही जेवढे शेकडेवाले लोक आहेत आणि जे अड्डे ठेवणारी लोक आहेत, त्यांनी या लोकांकडून धडा घेतला पाहिजे. उसाटण्याचं मैदान झालं, ओवल्याचं मैदान झालं, बार्डीचं मैदान झालं, अशी सुंदर मैदान. असं वाटतं का त्या दिवशी बदलापूरचं मैदान झालं बघा, कासगावचं, ते पण खूप चांगलं होतं. अशी जर मैदानं झाली तर कुठे बैलांना इजा होणार नाही, प्रेक्षकांना कुठे त्रास होणार नाही आणि त्याच्यामध्ये छकड्यामध्ये एखादा अपघात होणार नाही. त्यामुळे अशी मैदानं घेतली तर खूप चांगलं होईल. नक्कीच, मनापासून आभार. जाता जाता एवढंच, नक्कीच तुम्ही काय संदेश द्याल? एक अध्यक्ष म्हणून ठाणे रायगडची मोठी जिम्मेदारी, जबाबदारी तुमच्यावरती आहे. आता लगेचच मैदानाला 2 महिन्याच्या नंतर मैदानाला सुरुवात होती आहे. आता परत आपण 16 तारखेला चाललो आहोत पुन्हा एकदा घाटावरती. ज्ञानेश्वरने नक्कीच मैदान घेतले, ज्ञानूने मैदान घेतलेलं आहे. ज्ञानूने घेतलं म्हणजे आपल्या मुंबईने घेतलेलं आहे. त्या संदर्भात थोडक्यात नक्कीच एक सूचना द्या अध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यानंतर जी सीझन येणारी आहे आपली, तिथं थोडक्यात नक्कीच वर्णन करा आपण कार्यक्रमाला. प्रथम आपण 16 तारखेला जाणार आहेत, आपण सगळे जिद्दीने जाणार आहे. खरं बोरजाई वाडीला जो आपल्या पोरांवरती हल्ला झाला आहे त्याचा निषेध बोला किंवा त्यांना ताकद दाखवायची म्हणून आपल्याला जायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण शर्ती करताना प्रेमाने करा, कपडे काढू नका. शर्ती झाल्यानंतर पण जेव्हा बैल घरी येतात, संध्याकाळी आपण गोठ्यावर बसतो, तो सोशल मीडियावरती कोणाला चिडू नका का आमच्या वाघाने याची गाडी मारली, आमच्या वाघाने त्याची शिकार केली. सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला खूप वरती पण नेऊ शकते आणि तुम्हाला खालती पण आणू शकते. माझ्या मते या सोशल मीडियामुळे 90% भांडणं होतात. आणि हे चॅनलवाले, यूट्यूबवाले आहेत, त्यांना पण मी विनंती करून सांगेन का समजा माझी मुलाखत घेतली तर मी एखादा अपशब्द कोणाशी वापरला तो टाकूच नका. तर कसं होतं, तुम्ही गोष्ट एखादी टाकली ती फटकन व्हायरल होते, त्याच्यामुळे भांडणाला कारणीभूत होतात. आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन, शर्ती करताना मित्रांनो, शर्ती करताना आपण आपल्या भावाबरोबर शर्यत करतो, आपल्या मित्राबरोबर शर्यत करतो असं मनामध्ये ठेवा. तो समोरचा शत्रू आहे, त्याने आपला 2-3 वेळा हरवलं आहे म्हणून त्याला हरवायला जाऊ नका. मला जिंकायचं आहे म्हणून खेळा. त्या दिवशी या मुंबई ठाण्यामध्ये कधीच कोणाची भांडणं होणार नाही. आणि ज्यांची कोणाची भांडणं आधी झालेली होती
त्यांनी ते मनातून विसरून जा. आणि काही प्रकरणं समजा जर अजून मिटत नाही आहेत तर आपण सगळे एकत्र येऊ आणि सर्वांना एकत्र बसू आणि सर्व काही झालेली जुनी भांडणं असतील किंवा जुने काही राग रोष असतील ते संपवण्याचा प्रयत्न करू. आणि जेवढी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्या ठाणे रायगडची एक शान आहे, आपण एकत्र आलोय, लोकांना दाखवून देऊ का आम्ही ठाणे रायगडवाले पण शिस्तबद्ध शर्ती करू शकतो, हायटेक शर्ती करू शकतो, हे आपण जगाला दाखवून द्यायचं आहे. धन्यवाद. मनापासून आभार भाई. आज थोडक्यात का होना त्यांचा नक्कीच धावपळीचा शेड्यूल आहे, नक्कीच मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्यावरती असते. ठाणे रायगडचे अध्यक्ष आहेत, नुकताच त्यांची निवड झालेली, खूप कामं त्यांची असतात. मात्र बिझी शेड्यूलमधून नक्कीच त्यांनी थोडासा जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये नक्कीच आपण थोडक्यात खूप चांगली चर्चा केलेली आहे. खूप चांगले जे काही नक्कीच संदेश आहेत, चांगले नक्कीच जे किस्से आहेत, नक्कीच बैलांविषयी असो किंवा आपली घाटावरची मंडळी असेल त्यांच्याविषयी असतील, फाटीविषयी असेल, रायगड ठाण्याविषयी असेल, खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. थँक्यू सो मच. खूप मनापासून आभार भाई तुमचं आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. असंच काम तुम्ही करत राहा. पुन्हा एकदा धन्यवाद.